Hello student, good morning to all. Today is 2nd of January 2021. So today we will see chapter number 6, that is nouns in gender. म्हणजेच काय तर जेंडर वाईज नाउन्स कोणकोणते आहेत ते बघणार आहोत आपण. इन इंग्लिश ग्रामर नाउन्स आर क्लासिफाईड इंटू 4 जेंडर. नाउन 4 क्लासिफाईड केलेला आहे 4 जेंडरमध्ये. मॅस्क्युलाईन, फेमिनाईन, कॉमन अँड न्यूटर. सो मस्क्युलाईन मीन्स मेल पर्सन ऑर ॲनिमल, जसं की अंकल, कॉक. मेल पर्सन म्हणजे ज्यामध्ये पुरुष असतात किंवा आपण म्हणतो की मेल पर्सन असतात किंवा मेल ॲनिमल्स असतात. दॅट इज कॉल्ड मॅस्क्युलाईन नेम. फॉर एक्झाम्पल अंकल, कॉक. फेमिनाईनमध्ये फिमेल पर्सन्स किंवा फिमेल ॲनिमल्स असतात, जसं की आंट, हेन. कॉमनमध्ये इदर मेल ऑर फिमेल. कझिन असतो, आपण कझिन म्हणतो कारण कझिन म्हणजे चुलत भाऊ बहीण आपण म्हणू शकतो त्याला. त्यामध्ये एक तर मेल पण येऊ शकतं किंवा फिमेल पण येऊ शकतं. बर्ड म्हटल्यानंतर आपण बर्डमध्ये डायरेक्ट असं नाही म्हणू शकत की मग मेल बर्ड आहे की फिमेल आहे. दॅट इज कॉल्ड कॉमन नाउन. अँड न्यूटर मीन्स प्लेसेस ऑर थिंग्स नेम. जागेंची किंवा वस्तूंची नावं. दॅट इज कॉल्ड न्यूटर. हाऊस, फिदर. पॉईंट नंबर 2, फॉर्मेशन ऑफ द फेमिनाईन जेंडर. आता फॉर्मेशन कसं होतं, मेल टू फिमेल किंवा मॅस्क्युलाईन टू फेमिनाईन. ॲड ESS टू मस्क्युलाईन फॉर्म समथिंग विथ अ स्पेलिंग चेंज. जेव्हा स्पेलिंग चेंज होतं तेव्हा ESS लावायचं आहे. यूज जेंडर मार्कर्स बिफोर ऑर आफ्टर द मस्क्युलाईन ऑर फेमिनाईन फॉर्म. सेकंड म्हणजेच काय, त्याच्या अगोदर जे जेंडर मार्कर्स असतात म्हणजे ही गोट, शी गोट ते लावले जातात. आणि वरती जे ESS बोलले तसं हायर, हेअरेस, मास्टर, मिस्ट्रेस, स्टेप ब्रदर, स्टेप सिस्टर हे जेंडर मार्कर्स आहे. ही गोट, शी गोट. ही गोट म्हणजे काय तर बोकड. शी गोट म्हणजे शेळी. यूज अँड एंटायरली डिफरंट वर्ड. आणि कधी कधी पूर्ण वर्ड हा चेंज झालेला असतो, जसं किंग म्हणजे राजा आणि क्वीन म्हणजे राणी. ब्लक or heifer. Exercise is there. Exercise, put the given words in the correct boxes. खाली काही वर्ड्स दिलेले आहे मधल्या बॉक्समध्ये, आपल्याला जेंडर वाईज चेंज करायचे आहे. मस्क्युलाईन बॉक्समध्ये येतात फॉक्स, बॅचलर, हिरो, कोल्ट, कॉक. फेमिनाईनमध्ये येतात हेन, लँडलेडी, स्पिन्स्टर, विक्सन, हिरोईन. कॉमन नाउनमध्ये येतात स्टुडंट, पेशंट, पॅरेंट, सर्वंट, कझिन. आणि न्यूटरमध्ये येतात शुगर, सन, रोज, रिवर अँड सीझर. सो टुडे what is your homework? You have to write this exercise in your workbook or in your notebook. नोटबुकमध्ये कधी राईट करायचं आहे, जर तुमच्याकडे वर्कबुक नसेल तरच नोटबुकमध्ये राईट करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे ग्रामरचं वर्कबुक असेल तर तुम्ही ते सर्व एक्सरसाइजचे जे क्वेश्चन आहे ते तुम्ही फक्त वर्कबुकमध्ये सॉल्व करायचे आहे. सो लेसन इज ओव्हर हिअर. हॅव अ नाईस डे. थँक्यू.